दीड दिवसाच्या बाप्पांना आज निरोप दिला जातोय। जेवढे उत्साहात बाप्पांचं आगमन झालं तेवढ्याच उत्साहात दीड दिवसाच्या बाप्पांना आज निरोप दिला जातोय, विसर्जन केलं जातंय। आता मी पुण्यातील वृद्धेश्वर घाटावर आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर महानगरपालिकेकडून अशा पद्धतीने पर्यावरणपूरक हौद बनवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी विसर्जन केलं जातंय। या ठिकाणी आता पूजा झालेली आहे आणि त्यानंतर विसर्जन पार पडतंय। अक्षरशः लहान मुलं देखील आपल्या बाप्पांना या ठिकाणी निरोप देण्यासाठी आलेले आहेत आणि बाप्पांचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे। जर आपण बघितलं तर महानगरपालिकेचे इथे सगळे जे कर्मचारी आहेत ते मदत करतायत। अशा पद्धतीने या ठिकाणी आनंदात बाप्पांचं विसर्जन होतोय। खूप सारे लोक या ठिकाणी विसर्जनसाठी येतात। प्रत्येक जण याच पर्यावरणपूरक हौदमध्ये विसर्जन करत असतं। नदीमध्ये देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। अक्षरशः लहान मुलं रडतायत बाप्पांना निरोप देताना। दादा काय झालं तुला, का रडतोय तू? मला जाऊन नाही द्यायचं त्याला। विसर्जन नाही करत बाप्पांचं? ठेवायचं मला। मग 10 दिवस का नाही ठेवलं तू? ऑफिस मध्ये नाही चालत। आपल्या घरी 10 दिवस आहे ना आपल्या घरी। काय विसर्जन करताय आणि तो भाऊक सुद्धा झालाय। त्याला ऍक्च्युली गणपती बाप्पा बद्दल खूप जास्त अटॅचमेंट आहे ना, त्याच्यामुळे त्याला जाऊन नाही द्यायचंय। ते ठेव म्हणतोय तो मला। आपण बघितलं तर विसर्जन करताना तो रडतोय, म्हणजे अर्थात तो भाऊक झालाय। बाप्पा येणारच पुढच्या वर्षी परत। त्यांना बाय म्हणा, परत या म्हणा, पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर। तर अशा पद्धतीने हे सगळे लहान मुलं देखील बाप्पांना इथं निरोप देण्यासाठी आलेले आहेत। काहीसे भाऊक सुद्धा झालेत निरोप देताना आणि आपण बघतोय या पर्यावरणपूरक हौदमध्ये सगळेजण जे दीड दिवस या ठिकाणी गणपती बसवतात बाप्पांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। एकदा आपण सगळे मिळून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।